नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे त्याची एकदम सोपी पद्धत मी घेऊन आलेलो आहे। ठीक आहे, आता इथे वर्गमुळात 19 दिले, वर्गमुळात 36 दिलं तर त्याचं वर्गमूळ 6 हे डायरेक्टली कोण पण लिहू शकतं। ठीक आहे, पण वर्गमुळात 19 साठी काय येणार आहे बघा। ठीक आहे, इथं 19च्या जवळची संख्या अशी कोणती आहे की जिचं वर्गमूळ निघतं, तर ती काय असणार आहे 16। 16चं वर्गमूळ किती लिहिलं 4। ठीक आहे, त्यानंतर 16 पासून 19 किती अंतरावर आहे, म्हणजे 16 अधिक 3 19। ठीक आहे, मग इथं जी संख्या आहे त्या संख्येचं दुप्पट लिहायचं आहे या संख्येच्या छेदामध्ये। मग यांचा गुणाकार आणि बेरीज कशी होणार आहे बघा। 8 चौक 32, 32 अधिक 3 किती झाले 35, 35 भागिले 8। ठीक आहे, मग यांचा भागाकार करते वेळी 8 एके 8, 8 चौक 32, बाकी किती राहिली 3, दशांश चिन्ह दिलं 30 झालं इथं, 8 त्रिक 24, बाकी राहिली 6 आणि 8 7 56। म्हणजेच 19 या संख्येचं वर्गमूळ जे आहे ते अप्रॉक्सिमेटली अंदाजित तुमचं उत्तर किती असणार आहे 4.37। ठीक आहे, याच्यामध्ये बघा या संख्येचं उत्तर सोडवा आणि कमेंट करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे त्याची एकदम सोपी पद्धत मी घेऊन आलेलो आहे। ठीक आहे, आता इथे वर्गमुळात 19 दिले, वर्गमुळात 36 दिलं तर त्याचं वर्गमूळ 6 हे डायरेक्टली कोण पण लिहू शकतं। ठीक आहे, पण वर्गमुळात 19 साठी काय येणार आहे बघा। ठीक आहे, इथं 19च्या जवळची संख्या अशी कोणती आहे की जिचं वर्गमूळ निघतं, तर ती काय असणार आहे 16। 16चं वर्गमूळ किती लिहिलं 4। ठीक आहे, त्यानंतर 16 पासून 19 किती अंतरावर आहे, म्हणजे 16 अधिक 3 19। ठीक आहे, मग इथं जी संख्या आहे त्या संख्येचं दुप्पट लिहायचं आहे या संख्येच्या छेदामध्ये। मग यांचा गुणाकार आणि बेरीज कशी होणार आहे बघा। 8 चौक 32, 32 अधिक 3 किती झाले 35, 35 भागिले 8। ठीक आहे, मग यांचा भागाकार करते वेळी 8 एके 8, 8 चौक 32, बाकी किती राहिली 3, दशांश चिन्ह दिलं 30 झालं इथं, 8 त्रिक 24, बाकी राहिली 6 आणि 8 7 56। म्हणजेच 19 या संख्येचं वर्गमूळ जे आहे ते अप्रॉक्सिमेटली अंदाजित तुमचं उत्तर किती असणार आहे 4.37। ठीक आहे, याच्यामध्ये बघा या संख्येचं उत्तर सोडवा आणि कमेंट करा।